तुझ में खोया रहूं मैं, मुझ में खोई रहे तू, खुद को ढूंढ लेंगे फिर तुझसे मिलता रहूं मैं, मुझसे मिलती रहे तू, खुद से हम मिलेंगे फिर कभी। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। ओके, तर गाइस तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला जो लिरिक्स व्हिडिओ बघितला, हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती सध्याला खूप ट्रेंडिंग वरती चालू आहे। जर तुम्हाला पण असा ट्रेंडिंग व्हिडिओ बनायचा असेल तर तुम्हाला जास्त काही करायचं नाही, फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं। एकदम सोप्या पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ शिकवणार आहे, तर जास्त काही करायचं नाही, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे। आजचा जो व्हिडिओ आपण काइन मास्टर ऍप्लिकेशन मध्ये एडिट करणार आहोत, तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। जे काही व्हिडिओ एडिटिंग मध्ये मी मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व काही मटेरियल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे। त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काय नाही, सिंपली जाऊन डाउनलोड करून तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम होतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। जे काही व्हिडिओ एडिटिंग मध्ये मी मटेरियल यूज करत असतो ते सर्व काही आपल्या टेलिग्रामवरती मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन जॉईन करून घेऊ शकता। जर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये जॉईन व्हायला तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही टेलिग्रामवरती राहुल पाटील सर्च केलं तर आपला चॅनल येऊन जाईल। आणि एडिटिंग बद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असेल, पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता। लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। अजून पण तुम्हाला इंस्टाला फॉलो नसेल केलं तर इंस्टाला नक्की फॉलो करा। आणि तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर कोणी फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवरती असेच एडिटिंगचे ट्युटोरियल बघायला मिळतील। तर चला जरा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करून टाकूया। तर चला मोबाईलच्या स्क्रीनवरती। ओके, तर काही आपल्याला काइन मास्टर ऍप्लिकेशन ओपन करायचं आणि हे काइन मास्टर तुमच्याकडे नसेल तर हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड केलेलं आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। सिंपली तुम्हाला इथं क्रिएट न्यूच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। क्लिक केल्याच्या नंतर इथं जो मधला जो 2 नंबरचा जो रिस्यू आहे 9.16चा रिस्यू तुम्हाला सिलेक्ट करायचा। इथं वरती तुम्हाला नेक्स्टचं ऑप्शन जे असेल यावरती क्लिक करून तुम्हाला हा रिस्यू सिलेक्ट करायचा अशा प्रकारे, ठीक आहे। एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता सेटिंगचं ऑप्शन जे असेल यावरती क्लिक करायचे आणि इथं फिल स्क्रीन ऑप्शन जर सिलेक्ट झालेला असेल तर तुम्हाला एक नंबर फिल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, नसेल सिलेक्ट झालेलं तर ठीक आहे फिल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। बॅक यायचं आहे, बॅक आल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे, ॲड करायचं, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे ब्लॅक बॅकग्राऊंड ॲड केल्याच्या नंतर याला तुम्हाला असं पुढं स्क्रॉल करायचं आहे। त्यानंतर सर्वात पहिले इथं बघू शकता तुम्हाला एक लेअरचा ऑप्शन जे असेल या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक लिरिक्स व्हिडिओ दिलेला आहे, तो लिरिक्स व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा आहे। तर सिंपली आपण तो व्हिडिओ ॲड करून घेऊया। तर बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे। ओके, तर आपण लिरिक्स व्हिडिओ ॲड केलेला आहे। तर आपल्याला करायचं काय, ॲडवरती क्लिक करायचं आहे। इथं खाली तुम्हाला ब्लेंडिंगचं असेल, ब्लेंडिंगमधून तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला आता बीट कुठं पडते ते ऐकून घ्यायचं सर्वात पहिले, तर आपण ऐकून घेऊया। तर सिंपली तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता यावरती क्लिक करायचं, याला थोडंसं स्क्रॉल करायचं आहे खाली। खाली स्क्रॉल केल्याच्या नंतर बघू शकता तुम्हाला इथं खाली अट्रॅक्ट ॲडोचं ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करून याचा अट्रॅक्ट ॲडो करून टाकायचं आहे। आणि इथं पहिली बीट इथे पडते, ठीक आहे। तर सिंपली तुम्हाला इथं करायचं काय, यावरती क्लिक करायचं आहे आणि याला समोरील पार्ट कट करायचा आहे आणि लिरिक्स व्हिडिओ पण आपल्याला समोरील कट करायचा आहे, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे, कारण की जिथपर्यंत आपलं सॉन्ग आहे सॉन्ग आपल्याला खाली ॲड झालेलं आहे। आणि हा व्हिडिओ तुम्हाला खाली तर बघू शकता ब्लेंडिंगमध्ये येऊन याला तुम्ही लाईट करू शकता, ठीक आहे, तेव्हाच एकदम परफेक्टपणे ॲड होईल। यानंतर तुम्हाला परत लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला आणखीन एक मी व्हिडिओ दिलेला आहे, सिंपली तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे। बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे। त्याची साईडच्या ऑप्शन जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि तुम्हाला याला 3 डॉटवर जाऊन याला सेंड टू बॅक करायचं आहे, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे, जेणेकरून आपला लिरिक्स व्हिडिओ पुढे येईल, ठीक आहे। आणि थोडासा आपण लिरिक्स व्हिडिओ मोठा करून घेऊया, अजून झूम करून घेऊया, ठीक आहे। अशा प्रकारे एवढं झाल्याच्या नंतर ह्या व्हिडिओचा पण तुम्हाला समोरील पार्ट कट करून टाकायचा आहे। अशा प्रकारे बघू शकता, त्यावरती क्लिक करायचं आहे, काहीच्या ऑप्शनवरती जाऊन सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कट करून टाकायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे ॲड होऊन जाईल एकदम परफेक्टपणे। त्यानंतर करायचं काय, ते बघू शकता तुम्हाला एक मीडियाचा ऑप्शन जे असेल या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे फोटो असेल ते फोटो सिंपली तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायचे। तर मी इथनं काही फोटो ॲड करून घेतो जे माझ्याकडे आहे, तुम्ही तुमचे फोटो ॲड करून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही। आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवरती असेच मराठीमधनं नवनवीन एडिटिंगचे ट्युटोरियल बघायला मिळतील। तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। काही अडचण आली, काही प्रॉब्लेम आला, कोणती स्टेप कळली नाही तर कमेंट करा, जो पण तुमचा काही प्रॉब्लेम असतो तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल। तर एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय, ते बघू शकता सिंपली तुम्हाला आता
एक व्हिडिओ दिलेला आहे तुम्हाला मी, ग्रीन स्क्रीन व्हिडिओ आहे तो व्हिडिओ. सिम्पली तुम्हाला इथे बघू शकता एक लेअरचं ऑप्शन जे असेल या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तो व्हिडिओ सिम्पली तुम्हाला इथनं ॲड करायचा आहे. तर बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे. याला कैची साईडच्या ऑप्शन जाऊन तुम्हाला फुल स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे. खाली ब्लेंडिंग सॉरी आपल्याला इकडं तुम्हाला ग्रीन स्क्रीन क्रोमा की दिसत असेल, क्रोमा कीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला इथे इनेबलचं ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करून याला इनेबल करून टाकायचं आहे. इनेबल केल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला थोडीशी बॉर्डर ग्रीन बॉर्डर दिसत असेल. तर खाली जी लेअर आहे आपल्याला इथं बघू शकता ही तुम्हाला 60 ते 65 वरती ठेवायची आहे आणि वरली जी ड्युरेशन आहे ही तुम्हाला 30 वरती ठेवायची आहे, जेणेकरून ती जी लेअर आहे ग्रीन स्क्रीन ती दिसणार नाही. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आता आपल्याला याला परफेक्टपणे कट करायचं आहे. तर आपल्याला इथं बघू शकता पहिला फोटो कुठपर्यंत ठेवायचा आहे, इथं बघू शकता इथपर्यंत, जिथपर्यंत दुसरा फोटो निघायला इथं बघू शकता इथनं दुसरा फोटो निघायला सुरुवात होती. तर सिम्पली तुम्हाला इथपर्यंतच ठेवायचं आणि आता समोर पार्ट कट करायचा आहे. इथं कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून समोर पार्ट कट करायचा आहे. एकदम सोपं आहे, जास्त काही हार्ड नाही. बघू शकता अशा प्रकारे. आता इथनं डबल तिसरा फोटो निघायला सुरुवात होती. तर सिम्पली तुम्हाला इथं बघू शकता याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि समोरील पार्ट कट करायचा आहे फोटोचा. अशाच प्रकारे तुम्हाला सर्व फोटो ॲड करून घ्यायचे. तर मी सर्व फोटो आता कट करून घेतो अशाच प्रकारे. तर मी सगळे फोटो ॲड केलेले परफेक्टपणे आणि इथं आपला जो हा व्हिडिओ आहे जरा जास्त आहे तर आपल्याला कट करायचा आहे. कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेकंडच्या नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि ऑडिओ पण आपल्याला इथपर्यंत घेऊन टाकायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला एवढं झाल्याच्या नंतर करायचं काय आहे, इथे बघू शकता सिम्पली तुम्हाला लेअरचं ऑप्शन जे असेल लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचे आणि इथं तुम्हाला एक PNG दिलेली आहे, बघू शकता ही वाली PNG. हिला तुम्हाला असं झूम करायचं. ठीक आहे, झूम केल्याच्या नंतर अशा प्रकारे इथे बघू शकता असं झूम करून घ्यायचं आहे आणि हिची जी लेंथ आहे शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची. हिची जी लेअर आहे शॉर्टपर्यंत घेऊन टाका, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. ठीक आहे, एवढं झाल्याच्या नंतर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला एक कीचं ऑप्शन जे असेल बघू शकता यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लास्टपर्यंत याला सरकवायचं आणि याला इकडं तुम्हाला असं स्क्रॉल करायचं. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे हळूहळू तुम्ही याला स्क्रॉल करू शकता आणि ओके करायचं जेणेकरून हा इथं मूव्हिंग होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला याच्यासारखा याचा कलर करायचा आहे. तर इथं बघू शकता यावरती क्लिक करायचं आहे आणि याला पण आपल्याला ब्ल्यू करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता एक ऑप्शन दिसत असेल कलर फिल्टर. तर सिम्पली तुम्हाला यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर इथं बेसिकमध्ये यायचं तुम्हाला इथे एक कलर दिसत असेल बघू शकता, हा कलर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हा कलर इथं सिलेक्ट करायचा आहे. बघू शकता BA29. ठीक आहे, B29 हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि ओके करायचा. ठीक आहे, इथं बघू शकता हे पण या कलरवानी होऊन जाईल ब्ल्यू थोडं. ठीक आहे, नॉर्मली. तर त्यानंतर आता तुम्हाला करायचं काय, इथे तुमचा व्हिडिओ परफेक्टपणे म्हणून रेडी झालेला आहे. यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त एक इफेक्ट ॲड करायचा आहे अजून. सिम्पली पहिला फोटो येतो तिथे सिम्पली लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं बघू शकता हा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. सिम्पली तुम्हाला याला क्लिक करायचं आहे, कैची सर्च ऑप्शन जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे. खाली ब्लेंडिंग असेल ब्लेंडिंगमध्ये तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर 3 डॉटवरती जायचं आहे आणि तुम्हाला याला सेंड टू बॅक करायचं आहे. तर आता तुमचं व्हिडिओ पूर्ण बनवून रेडी झालेलं. तुम्हाला थोडंसं प्ले करून दाखवतो, जास्त प्ले करून दाखवू नाही शकत भावांनो, कारण की कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो. तर बघू शकता अशा प्रकारे तर बघू शकता एकदम कडकपणे बनवून रेडी झालेला आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती सध्याला खूप ट्रेंडिंगवरती चालू आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर तुम्हाला इथे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि ज्या पण साईजमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल इथे एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही याला एक्सपोर्ट करून देऊ शकता. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवरती अशाच एडिटिंगचे व्हायरल ट्युटोरियल बघायला मिळतील. तर चला भेटूया नव्या एडिटिंगच्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार, मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए ही चाहिए। तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना।